आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की रक्षाबंधन म्हणजे भावंडांमधील प्रेम, विश्वास आणि संरक्षण. पण तुम्हाला माहिती आहे का, राखी बांधण्यामागचं सायन्स, या सणामागचा इतिहास आणि हो, रक्षाबंधनाची एक अशी लोककथा जिने परदेशातल्या एका महान योद्धाचं संरक्षण केलं. ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी निकिता. भारतीय संस्कृतीतले सण, सणांमागचा इतिहास, कारणे, महत्व, स्तोत्रांचे महत्व, त्याने आपल्याला होणारे फायदे आणि या सगळ्यांमागचं सायन्स याबद्दल दर रविवारी मी छान छान व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला या गोष्टी जाणून घ्यायला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ पाहायला विसरू नका. रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण आपल्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो आणि तिला भेटवस्तू देतो. पण तुम्हाला माहिती आहे, हा सण फक्त भावंडांपुरता मर्यादित नाही. कधी कधी मित्र, शेजारी, अगदी समाजसेवकांनाही राखी बांधली जाते. पण रक्षाबंधनाची खरी मजा आहे त्यांच्या पौराणिक कथांमध्ये. मी तुम्हाला सांगणार आहे 2 रंजक कथा ज्या या सणाला खास बनवतात. महाभारतातील ही सर्वात प्रसिद्ध कथा आहे. एकदा भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने शिशुपालचा वध केला. यावेळी त्यांच्या बोटाला जखम झाली आणि रक्त वाहू लागले. ही गोष्ट द्रौपदीने पाहिली. तिने तात्काळ आपल्या साडीचा तुकडा काढला आणि श्रीकृष्णांच्या बोटाला बांधला, जेणेकरून रक्तस्राव थांबेल. श्रीकृष्ण द्रौपदीच्या या प्रेमळ कृतीने खूप प्रभावित झाले. त्यांनी वचन दिले की ती जेव्हा संकटात असेल तेव्हा तिचे रक्षण करतील. कालांतराने जेव्हा कौरवांनी द्रौपदीच्या चिरहरणाचा प्रयत्न केला तेव्हा श्रीकृष्णांनी तिला वस्त्र पुरवून तिचे संरक्षण केले. या कथेतून रक्षाबंधनाचा अर्थ स्पष्ट होतो. द्रौपदीने बांधलेला तो साडीचा तुकडा हे राखीचे प्रतीक मानले जाते. अजून एक लोककथा मला सांगावीशी वाटते, अलेक्झांडरच्या पत्नीची. पहिले आपण जाणून घेऊया हा अलेक्झांडर कोण होता. अलेक्झांडर हा प्राचीन ग्रीसचा एक महान योद्धा, सेनापती आणि मॅसेडोनियाचा राजा होता. आणि या अलेक्झांडरच्या पत्नीला भारतातील रक्षासूत्रांची परंपरा माहित होती. तिला कळले की राजा पुरू हा एक शक्तिशाली आणि सन्माननीय योद्धा आहे आणि त्याच्याशी युद्धात अलेक्झांडरला धोका होऊ शकतो. युद्धादरम्यान तिने राजा पुरूला एक राखी पाठवली आणि त्याला आपला भाऊ मानून अलेक्झांडरला हानी न पोहोचवण्याची विनंती केली. पुरूने या राखीचा सन्मान राखला आणि त्याने राखीच्या बंधनाचा मान ठेवून हल्ला केला नाही. यामुळे अलेक्झांडरचे प्राण वाचले. म्हणजे एका परदेशातल्या स्त्रीने भारतीय संस्कृतीतल्या या रक्षाबंधन सणाचं महत्व जाणून तिने आपल्या पतीचे प्राण वाचवले. ही कथा रक्षाबंधनाचे संरक्षण आणि बंधुत्वाच्या भावनेचे प्रतीक मानली जाते. रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. महाराष्ट्रात रक्षाबंधनाला नारळी पौर्णिमा म्हणून साजरे केले जाते. विशेषतः कोकणात कोळी समाज समुद्राला वरून देव मानून नारळ अर्पण करतात, ज्यामुळे मासेमारीच्या नवीन हंगामाची सुरुवात होते आणि नारळ हे समुद्राला भेट म्हणून दिले जाते. यामुळे या सणाला नारळी पौर्णिमा असे नाव पडले. राजस्थानमध्ये लुंबा राखी ही खास परंपरा आहे. बहीण आपल्या भावाच्या पत्नीला म्हणजेच बहिणीला लुंबा राखी बांधतात, जी बांगडीवर बांधली जाते. यामुळे संपूर्ण कुटुंबातील बंधने दृढ होतात. उत्तर प्रदेश येथे कालभैरव मंदिरात लोक काळ्या धाग्याच्या राख्या बांधतात, ज्याला रक्षेचे प्रतीक मानले जाते. दक्षिण भारतात रक्षाबंधन हे उत्तर भारतात इतकं व्यापक नाहीये, परंतु ब्राह्मण समुदाय याला अवनी किंवा उपकर्म म्हणून साजरा करतात. या दिवशी ब्राह्मण पुरुष आपले पवित्र जानवे बदलतात, जे आध्यात्मिक नूतनीकरणाचे प्रतीक आहे. तसेच बंगालमध्ये आणि ओडिसामध्ये रक्षाबंधन झुलन पौर्णिमेसोबत साजरी केली जाते. विशेषतः पूर्व भारतात या सणाला झुलन पौर्णिमा म्हणण्यामागे कारण आहे की या काळात श्रीकृष्ण आणि राधा यांच्या मूर्तींना सजवलेल्या झोक्यावर ठेवून पूजा केली जाते आणि त्यांना झोकेही दिले जातात. आणि यावरून कळते की रक्षाबंधन हा सण भारतात विविध स्वरूपात साजरा केला जातो, ज्यामध्ये प्रत्येक प्रदेशाची सुंदर अशी सांस्कृतिक छाप यात दिसते आहे. हे सगळं तर ठीक आहे, पण भावाला राखी बांधण्यामागे विज्ञान आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो. उजवा हात हा शुभ आणि कार्यक्षम मानला जातो. राखी उजव्या मनगटावर बांधणे हे भावाच्या कल्याणासाठी आणि संरक्षणासाठी शुभ मानले जाते. आयुर्वेद आणि योगशास्त्रानुसार मानवी शरीरात 3 मुख्य नाड्या असतात: इडा, पिंगला आणि सुषुम्ना, ज्या ऊर्जेचे संतुलन राखतात. उजवा हात हा पिंगला नाडीशी संबंधित आहे, जी सूर्याच्या ऊर्जेशी म्हणजेच सकारात्मकता आणि शक्तीशी जोडली जाते. उजव्या मनगटावर राखी बांधल्याने ही ऊर्जा उत्तेजित होऊ शकते असे मानले जाते, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक बळ मिळते. मनगट हा रक्त वाहिन्या आणि नसांचा महत्वाचा भाग आहे आणि येथे राखी बांधल्याने एक सौम्य दबाव निर्माण होतो, ज्यामुळे रक्तभिसरण सुधारू शकते आणि तणाव कमी होऊ शकतो. आता थोडा आधुनिक टच देऊया. आजकाल राख्या किती स्टाईलिश झाल्या आहेत ना. मोत्यांच्या राख्या, डिझायनर राख्या, अगदी पर्यावरणपूरक राख्या सुद्धा. आणि तुम्हाला माहिती आहे का,
काही ठिकाणी लोक झाडांना राखी बांधून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देतात. किती छान आहे ना ही कल्पना. आणि जर तुमचा भाऊ किंवा बहीण दूर असेल तर काळजी नको, कारण तुम्ही आता ऑनलाईन राखी पाठवू शकता आणि व्हिडिओ कॉलवर राखी साजरी करू शकतात. पण जेवढी मजा, आनंद आणि उत्साह प्रत्यक्षात जाऊन सण साजरा करण्यात असतो तितका या ऑनलाईनच्या दुनियेत नाही. पण ऑप्शन नसला तर आपल्याला ऑनलाईन हाच ऑप्शन निवडावा लागतो. पण खरं सांगायचं तर रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधणं नाही, हे आहे अतूट नात्याचं सेलिब्रेशन, जिथे भाऊ बहीण एकमेकांसाठी नेहमी असतात, हसताना, रडताना आणि अगदी भांडतानाही. तुमच्या खास रक्षाबंधनच्या योजनेबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या भावंडांना शेअर करायला विसरू नका. माहिती कशी वाटली तेही सांगा, लाईकही करा. धन्यवाद.